कुठे आहे तिचं नाव घेऊन. तो बोले हाय रूममध्ये. तर रूममध्ये गेला तो पोरगा. रूममध्ये जाऊन बघतोय तर ती विंडोकडे तोंड आहे तिचं, केस खुलली आणि काहीतरी बडबडते. ते झालं 2 दिवस 3 दिवस गेले. त्याच्यानंतर एक दिवशी रात्री सासू काहीतरी पाणी पाहिजे तिला, काहीतरी घ्यायचं आहे किचनमधून पाणी वगैरे. किचनमध्ये गेली, तर ही बाबा किचनवर उभी आहे, खुल्ली केस किचनमध्ये उभी आहे आणि काहीतरी खाते. तर तिला ती बघायला गेली, काय खाते? तर काहीतरी मटण कच्चं ठेवतो ना आपण, बाबा उद्या रविवार आहे, बनवायचं आहे, आणून ठेवतो. ते कच्चं मटण ती तिथे प्लेटमध्ये घेऊन खाते आहे. 2-3 दिवस गेलं. रात्री 11, 11:30, 12 वाजता बाथरूममध्ये ते मागच्या साईडला खिडकी असते बघ, त्या काचा लावलेल्या अशा, त्याच्यातून तू त्या साईडला तोंड करून, खिडकीच्या साईडला तोंड करून काय 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 बडबडते. नमस्कार, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आणि आज आपल्यासोबत आहे आपले एक सबस्क्रायबर. आम्ही यांच्या घरी आलो आहेत ह्यांचा अनुभव घ्यायला. आजचा अनुभव खूप जबरदस्त आहेत, शेवटपर्यंत पहा, खूप इंटरेस्टिंग आहेत. आणि एक मेसेज मला सगळ्यांना द्यायचं आहे, जेवढे पण लोक आपले व्हिडिओमध्ये येतात त्यांचे अनुभव घेऊन, ते सगळे 99.9% खरे अनुभव आहेत. जेवढे पण अनुभव असतात हे फक्त एंटरटेनमेंटसाठी घ्या. तर चला मग ऐकूया साईनाथ भाऊंचा काय अनुभव आहे आजचा. नमस्कार, मी साईनाथ भाऊ. एक खरा अनुभव आहे आपल्या मित्राच्या घरामध्ये झालेला. आणि एकाच एरियात राहायचो ना आम्ही. त्याची पोरगी आणि एक पोरगा. त्याला पोरगा आहे 17-18 वर्षाचा, पोरगी 22-23 वर्षाची आहे. तो नातं शोधतोय, पोरं शोधतोय लग्नासाठी. तो कामाला होता चांगल्या याच्यामध्ये, गव्हर्नमेंटमध्ये. पोरीला शोधतोय, भरपूर रिश्ते आले इकडून तिकडून. काही पोरं कामाला बरोबर नाही, काही पोरं पसंत नाही, काही पोरांनी त्या पोरीला पसंत नाही केलं. मग थोडं चाललं असं, चाललं. आम्हाला कसं घरामध्ये एकासारखंच ना, दारामध्ये मोठं मैदान, सगळे तिथे बसायचे, पोरं बाळं सगळी. तर माहिती पडायचं बाबा हे पोरं असं नाते येत आहेत, कॅन्सल होत आहेत, काही पसंत येत आहेत, काही नाही पसंत येत आहेत. असं करता 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 हप्ता गेला, 10 दिवस गेले, महिना गेला, 2 महिने गेले. मग एक पोरगा आला बाबा ठीकठाक, म्हणजे त्याच्या घरामध्ये त्यांना पण आवडलं की बाबा हे घर बरोबर आहे, आमच्या मुलीसाठी हे घर बरोबर आहे. आणि त्या पोरीला पण तो पोरगा आवडला, असं त्यांचं पण दाखवायचा प्रोग्राम वगैरे झाला. सगळं आमच्या समोरच, म्हणजे एक एरिया होता ना, असं छोटंसं काही प्रोग्राम असला की ते मैदानमध्येच झालं. बाबा बातचीत काय करूया, त्यांच्या आपसात त्या लोकांनी ठरवलं बाबा पुढच्या रविवारी साखरपुडा करायचा. 1 हप्त्यानी हळद ठेवली, 2 दिवस हळद झाली. हळद सगळ्यांनी एरियामध्ये खेळली, सगळं चांगलं होतं तोपर्यंत. नंतर 2 दिवसांनी लग्न आहे, दुसरं हळदी झाली की 2 दिवसांनी लग्न. रविवारचं लग्न होतं, लग्न बी झालं त्याच मैदानामध्ये. मंडप घालून, ते हॉल बिल काही नाही, ते मैदान होतं मोठं, म्हणजे मस्त मध्ये हॉल बिल घालून पुरा एरिया यायचा, मस्त एकदम फर्स्ट क्लास लग्न व्हायचं. लग्न झाल्याच्या नंतर बाबा रात्री 11, 11:30 वाजले. आता जायचं ना नवरीला घेऊन, नवऱ्याच्या इकडे ते लोक जाणार घेऊन. तसं ते मंडपातून असे येतात ना, ते सगळं रीत सिस्टम असतं, ते करत 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 असे बाहेर आले. तर पोरगीला अचानकच चक्कर, पटकन असं. तर लोकांनी काय वाटलं की बाबा काहीतरी थकवा झाला लग्नाचं, काय असं असतंय ना, गर्दी म्हणजे कुणाला घबराट होते. तर कोण थंडा बिंडा आणला तिला, पाजला थंडा वगैरे. मग ठीक, तर तिला बरं वाटलं. मग चला, त्यांची काही गाडी वगैरे होती, त्या गाडीपर्यंत सगळे गेले बाबा. ती नवरी आपल्या घरी गेली. रात्री ते लोक 2:30 वाजता 3 वाजता पोचले कुठे, त्यांच्या घरी. तर सगळं झालं, लग्न बिग्न झालं, ते पोरगी गेली. 1 महिना झाला. तर तिचा पप्पा 1 महिन्यानी भेटला. लग्न झालं पोरीचं, गेली पोरगी. 1 महिन्याने तो पप्पा, मी रात्री जेवण खाऊन सगळे बसायचो ना, भेटला तो. काय रे बाबा, पोरीचं काय हालचाल आहे, लग्न? अरे मला ना लय अर्जंट बोलवलं होतं त्या लोकांनी आपल्या घरी, की बाबा या जरा, काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. तर गेलो मी. बाबा काय पोरीचं घर आहे, काय चुकलं, काय झालं, कसं झालं. गेलो मी. तर गेलं तर अरे असा त्यांनी कहाणी सांगितली की एकदम माझं पायाखालून जमीन बोलतो हे झाली, की बाबा विंडोच्या समोर पोरगी उभी आहे रात्रीच्या टायमाला.
पोरगा लेट येतो कामावरून आला तो आपला फ्रेश वगैरे झाला काय आणि रूममध्ये गेला आपल्या आईबापाला विचारलं कुठे आहे तिचं नाव घेऊन. तो बोले हाय रूममध्ये. तर रूममध्ये गेला तो पोरगा. रूममध्ये जाऊन बघतोय तर ती विंडोकडे तोंड आहे तिचं, केस खुलली आणि काहीतरी बडबडते. नंतर तो जवळ गेला आणि त्याने असं केलं. असं करतं तरी नव्हतं, असं हलवलं तर बघितलं तोंड जसं फिरवतंय, डोळे बिळे असे एकदम उलटे झाले डोळे. बापाला पण घरात बोलवलं रूममध्ये. मग त्या आईबापाने पण बघितलं की हे काय प्रकरण आहे. तर सगळे तिला मग विचारतात अरे काय झालं काय. त्यांना पण ती ऐकत नाही. धडपड 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 ऐकायला कबूल नाही. मग सगळ्यांनी पकडली बसवली तिला पाणी बिणी काय 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 नाही ऐकायला काय तयार नाही. ते झालं 2 दिवस 3 दिवस गेले. त्याच्यानंतर एक दिवशी रात्री सासू काहीतरी पाणी पाहिजे तिला, काहीतरी घ्यायचं आहे किचनमधून पाणी वगैरे. किचनमध्ये गेली तर ही बाबा किचनवर उभी आहे, खुल्ली केस किचनमध्ये उभी आहे आणि काहीतरी खाते. तर तिला ती बघायला गेली काय खाते. तर काहीतरी मटण कच्चं ठेवतो ना आपण, बाबा उद्या रविवार आहे बनवायचं आहे आणून ठेवतो. ते कच्चं मटण ती तिथे प्लेटमध्ये घेऊन खाते आहे. सासूनी बघितलं हा काय प्रकरण आहे भाय. सासूनी पटपट धावली, सासऱ्याला बोलवलं, पोरग्याला झोपेतून उठवला. हे बघ हे काय चाललंय किचनमध्ये. तर ते सगळे आले पण त्यांना पण ती काही ऐकायला तयार नाही, ऐकायलाच कबूल नाही. मग तरी पण तिला त्या लोकांनी मग कशी 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 करून शांत झाली, शांत राहिली. सकाळ व्हायला आली, 5-6 वाजले, शांत झाली. मग ती झोपली. 2-3 दिवस गेलं. रात्री 11, 11:30, 12 वाजता बाथरूममध्ये ते मागच्या साईडला खिडकी असते बघ त्या काचा लावलेल्या अशा, त्याच्यातून तू त्या साईडला तोंड करून, खिडकीच्या साईडला तोंड करून काय 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 बडबडते. सासू बाथरूमला गेली, बघताय बाथरूम लॉक आहे, आतमध्ये कोणतरी आहे. ती वेट करायला लागली की बाबा येईन तर मी जाईन आतमध्ये. पण ती काही येत नाही बाहेर. तिने लावला का आतमध्ये बडबडायचा आवाज येतोय. तर तिने वापस सासऱ्याला बोलवलं, नवऱ्याला बोलवलं की बाबा ये आतमध्ये काय बडबडते बघ. सगळ्यांनी ऐकलं कान देऊन की काहीतरी वेगळंच बडबडते. पण नंतर बाबा कसा तरी दरवाजा खोलला, मग तिला बाहेर आणली तरी ती काय ऐकायला कबूल नाही. डोळे बिळे एकदम विचित्र, असं पुरं म्हणजे बोलतात ना एकदम दुसरं रूपासारखं झालेलं. तर गेली. मग नंतर बाबा तो बोलतो की त्यांच्या घरात देवच नाही. म्हणजे आता कसं आपण घरात देवारा ठेवतो, देव असतात, सगळं दूध बत्ती, असं काही नाही. एक छोटासा फोटो, तिथे कधी बत्ती नाही लावणार, काय नाही. बस म्हणजे त्यांना काही पडलेली नाही आहे. ते कामधंद्यात सगळे आपले आपले बिझी आहेत. सगळेच कामाला आहेत ना घरात. सासरा कामाला, पोरगा कामाला. तर त्यांना काही पडलेली नाही आहे. ते आपलं बस आपल्या आपल्या कामामध्ये आहेत. देव धर्म, देव बत्ती असं काहीच नाही. बाबा ह्या गोष्टीला एक 20-22 दिवस झाले. त्याच्यानंतर एक दिवशी संध्याकाळी बघितलं तो येतोय मित्र आणि पोरगी पण बरोबर येते. घरी आणली आहे त्यांनी पोरीला. तर आम्ही ओळखली नाही. एवढी चांगली पोरगी आणि आम्हाला दिसली की काका काका असं म्हणजे लहानपणापासून बरोबर ना. काय नाही, आवाज नाही, काय नाही. बस त्या मित्राने हात दाखवला. का रे पोरीला आणली का रे. हां आणली, बघूया तब्येत तिची खराब आहे. घरी घेऊन गेला. ॲक्च्युली ते लोक कसे होते, कॅथलिकमध्ये कन्वर्ट झाले होते. कोण? ते मुलीचा वडील, ते त्यांचा तो पुरा हा माझा मित्र, आणि तो ख्रिश्चन धर्म घेतला होता. आणि पोरीला त्यांनी का आणली की चला तिथे त्रास होतोय आणि जरा जास्त त्रास होतोय, तिथे बघणारे कोण नाही, देव नाही, काय नाही, सगळे ते वेगळेच लोक. तर ह्यांनी विचार केला की चल बाबा आपण चर्च बिर्चमध्ये बघू, काहीतरी हिचा असलं नॉर्मल तर होऊन जाईल. ठीक आहे करून घरी आणली त्यांनी. घरी आणली, चांगलं जायचं चर्चला घेऊन. औषध वगैरे चालू होते? औषध तिथे तिकडे चालूच आहेत. ते आणलेत औषध, ते औषध चालू आहे. पण तिला काय फरक नाही. तो बोलायचा डेली आम्हाला रात्री भेटायचा, जेव्हा पोरीला आणली तेव्हा पण भेटायचा. ते औषध तिला डोक्याचं म्हणजे तिला डॉक्टर लोकांना काय वाटायचं तिच्या घरवाल्याला की काहीतरी वेगळं चाललंय. त्यांना हे नाही माहिती की काय दुसरंच आहे. पण तिच्या वडिलाला समजलं की बाबा चला चर्च वगैरे आपण चर्चमध्ये नेऊया. म्हणजे चर्चमध्ये गेल्याच्या नंतर कसं काहीतरी बाहेरचं असलं तरी नीट होतंय ना. आणलं बाबा घरी. तो चर्चमध्ये घेऊन जायचा. चर्चमध्ये तिला काय ते पाणी बिनी करतात ना चर्चमध्ये, प्रे करतात आणि काय काय. तर तिथे ती नीट राहायची चांगली, म्हणजे काय तिला व्हायचं नाही. अच्छा. मग जसं ती घरी आली
दिवसभर नीट राहणार, म्हणजे बसून राहते. आणि जसं काय तिला मोकळं दिसलं ना घर, बडबड चालू, बडबड बडबड, जशी कुणाला भांडते बडबड. काय करणार हे पण बरं. आम्ही स्वतः रात्री 11-11, 12-12 वाजता त्यांच्या बरोबर त्या पोरीला पकडायला, म्हणजे ऐकायची नाही. 4-4 माणसाची ताकद, एवढा बाबा ती अशी दुबली पतली होती, 4-4 माणसाला ती ऐकायची नाही, अशी भयानक होऊन जायची. मग तास 2 तासांनी शांत व्हायची. बाप बिचारा ह्या चर्चला जा, ह्या फादरकडे जा, त्या फादरकडे जा, चांगले चांगले फादर, पण बाबा तिचा काय उपाय होत नाही. उपाय होत नाही, मग करणार काय आता. बाप बी कंटाळला. मग एक दिवशी या लोकांनी काय केलं, बाबा एक फॅमिली मिटिंग घेऊया, तिच्या सासूकडे जाऊया, मिटिंग घेऊया की बाबा काय आम्हाला पण याच्यातला काय अनुभव नाही, काय झालंय आणि कसं झालंय. मग सगळे ते लोक गेले तिकडे, बसले. तर त्यांचा जो सासरा होता तो बोलला, बाबा डॉक्टर एक माझा चांगला ओळखीचा आहे, आपण त्यांच्याशी वार्ता करूया. तर ठीक आहे. दुसऱ्या दिवशी बाबा डॉक्टरचा टाइम घेतला, डॉक्टरकडे गेले. डॉक्टर बघितला, चेक बी केला, सगळं नॉर्मल, काहीच नाही, म्हणजे काय ब्लड प्रेशर नाही, शुगर नाही, काय नाही. ठीक आहे. तो बोलला एक काम करूया, एक 15 दिवस आपण हिला ॲडमिट करूया, म्हणजे ठेवूया आपल्याकडे आणि हिच्यावर ट्रीटमेंट करूया की काय हिचं होतंय, काय कसं कसं होतंय, काय टायमिंग आहे, काय आहे. असं चालू केलं काम. पण तिथे पण सिस्टरला नाही आणि त्या वॉर्ड बॉयला नाही, म्हणजे अशी सामान फेकणार, पलंग उचलायची, बोलताय एक एक हाताने अशी पलंग उचलायची, ऐकायला कबूल नाही, असा तिचा कंडिशन. म्हणजे एवढी ताकद तिला यायची. जेवण खावण बी नाही खायची ती, अर्ध जेवण इकडे अर्ध, म्हणजे काय नाही, येड्यासारखंच रूप, एकदम एकदम येड्यासारखं. किती दिवस होती ती हॉस्पिटल? 15-18 दिवस होती हॉस्पिटलला. तिचा पप्पा बोलला 15-18 दिवस ती हॉस्पिटलला होती. मग नंतर काय झालं, असंच एक फेकम फाक, सिस्टर तिच्याकडे जायचे घाबर, बांधलेले हात, असे बांधले हात असे बांधून ठेवायचे तिचे. तुमचा मित्र पण बिचारा जास्तीत जास्त तिथेच दवाखान्यात घालवायचा, त्याचा पोरगा, त्याची बायको, त्याची सासू, चाललंय दवा, हे कधी इंजेक्शन देऊन तिला झोपही घालायचं. डॉक्टरनी सगळ्याला बोलवल्याच्या नंतर बाबा तो बोलला, बघा बाबा ट्रीटमेंट माझा हा पुरा झालाय, पण ह्याच्यात काय रिकव्हरी भेटत नाही, काही रिकव्हरी होतच नाहीये. एकच ऑप्शन आहे माझ्याकडे, मेंटल हॉस्पिटल. हे सगळं झाल्याच्या नंतर मेंटल हॉस्पिटल एक लास्ट ऑप्शन असतंय. पण तरी पण मी बोलतोय की तुम्ही तुमच्या गुरुजीला, तुमचे कुठे कुळदेव असन, कुठं देऊळ असन, चांगलं पूजापाठ तुमच्यामध्ये असेल ना, काय पूजापाठ काहीतरी राहिलं चुकलं ते बघा. हा एक ऑप्शन आहे. आम्ही डॉक्टर आहेत, पण पागलखान्यापेक्षा हा एक ऑप्शन करून पहा. काहीतरी कुठे आलडं असलं नलडं असलं तर तुमचं निघून जाईल. ते दाखवा तिला, देवामध्ये बघा. वडिलांनी डॉक्टरला ते पण सांगितलं की मी चर्चमध्ये जायचो, मी चर्चमध्ये घेऊन गेलो होतो. जेव्हा निघले ते लोक, तर बोलला, त्या मुलीचा पप्पा बोलला की बाबा मी घेऊन जातो, माझ्या इथे माझ्या घरी घेऊन जातो, बघूया काय होतंय. ते लोक पण बोलले ठीक आहे, बघा घेऊन जा. मग आणलं त्याने घरी, आणि घरचे पुरे जे मेंबर होते, काका मामा सगळे, बहीण बीन सगळे होते, सगळे परेशान होते त्या पोरीसाठी. सगळ्याला बसवलं आणि सांगितलं की बा डॉक्टरने सांगितलं, या तर मग वेड्याच्या दवाखान्यात टाका, नाहीतर मग एक देवधर्म काहीतरी बघा. मग तेवढ्यामध्ये एक पुष्कळ म्हातारी, आणि ती आमच्या नात्यात होती, आम्ही म्हणजे लय म्हातारी, 90-95 वर्ष पप्पांच्या फॅमिलीमध्ये. अच्छा. तर मग ती बोलली की हा आपण देव मला माहिती आहे, आपण तसं करूया. अच्छा. मी तुम्हाला रस्ता दाखवेन. पण ते सगळे कन्वर्ट झालेले, हे कन्वर्ट झालेत, पण ती म्हातारीचं नाही, म्हातारी तशीच होती, महाराष्ट्रीयन होती ती. हे कॅथलिक होते, हे कन्वर्ट झाले. ते बाकी तिचे होते ना नवीन नवीन, पण ती म्हातारी होती ना, तिला जानकारी पण होती. बोलली मी तुम्हाला कुळदेव दाखवते आणि मी तुम्हाला घेऊन जाते, हिचा इलाज तिथंच होईल. तर ते देऊळ सातारा, वाई, काळूबाई. बघा अंगावरती काटे फुटतात. तर ते त्यांना ते कुळदेव त्यांना होतं, पण हे कसे कन्वर्ट झाले होते ना, तर ह्यांना काय समजत नव्हतं. पण त्या म्हातारीला सगळं माहित होतं कुळदेव कुठं आहे. मग बाबा आता कोण कोण येणार देवळाला, कोण कोण जाणार. तर पप्पा तयार झाला, तिची मम्मी तयार झाली, असे करून 4-5 लोक झाले सगळे वयस्कर, आणि ती म्हातारी जाणती होती.
बाबा त्या पोरीला लाडी गोडी करून नेली बाबा बशीत बसून देवळावर. सातारा वाई काळूबाईचं देऊळ, तिथे नेली तिला. जाऊन त्या गुरुवाला भेटले, गुरव असतात ना देवळातले, त्यांना भेटले, पुरी स्टोरी सांगितली, बाबा असं असं आहे. मग त्या गुरुवांनी बोलला की ठीक आहे. त्यांना पण कळलं काहीतरी की बाबा ह्याच्यात काहीतरी आहे. ते जे गुरुजी होते त्यांनी टाईम दिला की शनिवारच्या संध्याकाळी आपण याच्यावर उपचार करूया देवळामध्ये. तसं काही काळा जादू बिदू नाही, म्हणजे देवळामध्ये देवीच्या समोर. जेव्हा तिला देवळामध्ये बोलवलं संध्याकाळी आरतीच्या वेळी, तर सगळे तिला घेऊन जायला लागले. ती मागच्या साईडला राहायला होते ना ते लोक, 10 दिवस मागच्या साईडला राहिले. जसं देवळाच्या दरवाज्यात बापरे जायला तयार नाही, ती वापस तसंच जे होती ना घरी तिच्या तशी करायला लागली. पण तिथे कसं आहे, सगळे ते होते, त्यांची तयारी होती, त्या गुरुजींची अजून 2-4 लोक होती. सगळ्यांनी ते देवाची काय काय ते लोक बोलतात, देवाचं भंडारा टाक, कुंकू टाक. तिला जशी तशी देवळात नेली आतमध्ये, आणि तरी पण ती काय ऐकायला कबूल नाही. पळायची, बाहेरच पळते बाहेर. पण तिला अशी कुंकूचा असा घेरा टाकला, असा कुंकू बनवला असा मस्तपैकी तिच्या आजूबाजूनी. आणि मग इकडे एक बसला, तिकडे एक, तिकडे एक. आणि ते मेन गुरुजी होते ते देवळाच्या जवळ देवीच्या. तिला विचारलं, काय आहे, कोण आहेस तू, कशाला सतवतो हिला, काय आहे. मग तेव्हा ती माणसाच्या आवाजात बोलायला लागली, हळू माणसाच्या आवाजात, पोरगा म्हणजे पोरासारखा आवाज, जवान माणसाचा, की मी हिला पसंत करत होतो, हे हिला माहिती नाही, ही माझी फ्रेंड सर्कलमध्ये होती, आमचा ग्रुप होता मोठा, आम्ही खेळायचो, म्हणजे मैदान होतं ना, खेळायचो, म्हणजे चांगली बातचीत. पण असं माहिती नाही हिला की मी हिला प्रेम करतो. अच्छा. आणि त्याच्यानंतर मी कुठेतरी कामाला लागलो माटुंग्या साईडला. मी रोज बाईकने यायचो जायचो. तर येता जाताना एक दिवशी रात्री मी लेट झालो आणि माझा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये माझा अपघातात जीव गेला, मी वारलो. ते सगळं त्या मैदानातच झालं. हे माझं मैत बीत ते सगळं आम्ही बाजूलाच राहायचो. पण हिला माहिती नाही की हा माझ्याशी प्रेम करत होता. अच्छा. नाही माहिती. तर माहिती नाही तो तरी पण माझा आत्मा, म्हणजे मी असं कधी पण हिला तडपडून मेलो होतो मी. आणि मी बघायचो की बाबा मग हिचं लग्न ठरलं, लग्न झालं, हिचं हळद, सगळं मला मी बघतोय, माझी आत्मा. मग मी ठरवलं की ही आता तर बंदिशमध्ये आहे, हिचं वराड जाईल ना त्यावेळी मी हिच्या अंगात जाईन. आणि मग तसंच झालं, वराड बिराड सगळं लग्न बिग्न झालं, जेव्हा बराच जायला लागली त्यावेळी मी जे अंगात शिरलो. ते गार्डनच्या ते जे मैदानाच्या बाहेर जशी आली ना, मग त्यावेळी मी जे अंगात शिरलो. अच्छा. आणि मग ते गुरुजींनी सगळं ते विचारलं त्याला, आता तुझं काय, म्हणजे तू हिला सोड, आता हिचं लग्न बिग्न झालंय, तू पण तर नाही, असं सगळं देवाला गाराणं घातलं. आणि मग नंतर त्याचं पण त्या लोकांनी उपाय केला, किंवा आता तुला पण आम्ही शांत करतो, मुक्ती देतो, आणि हिला पण तू सोड. कशाला, आता तू तर हाय नाही, मग कशाला तिच्या सतवायचं तिला. बरोबर. जाऊ दे. सगळं शांत केलं, देवाचं सगळं बांधून बिंदून. त्या पोराला पण तिची आत्मा त्याच्यात होती, तिला त्या लोक गुरुजींनी मुक्त केला. अच्छा. मुक्त करून मग त्या पोरीला पण शांत केलं. आणि मग नंतर सगळं चांगलं झालं. गुरुजीच्या पाया बिया पडले, तिथून तिला दावरा बिरा काय बांधून बिंदून आणलं घरी. मग सगळं चांगलं झालं, पोरगी पण चांगली झाली, तो तिकडे मुक्त झाला. त्याच्यानंतर जे कन्वर्ट झालेले दुसऱ्या जातीमध्ये, कॅथलिक जातीमध्ये, ते सगळे वापस इकडे आले की हे आपलं कुळदेव आहे. बरोबर. इकडे गेलो, बघा आपला एक जीव वाचला, आपलं घर वाचलं, माझ्या लेकीचं परिवार वाचला. हे एकदम मरायचं, म्हणजे आम्ही सगळ्यांनी विचार केला की मरणारच, पण नाही. मग नंतर ती पोरगी चांगली झाली, आता तिचा परपंच चांगला आहे, फर्स्ट क्लास आहे, एकदम शांत झाली. आणि हे सगळे कुळदेवाला जाणं येणं यांचं चालू झालं. अच्छा. आता आम्ही पाहतो ना की कधी पण विचारलं, अरे कुठे, अरे देवाला गेलो होतो, अरे इकडे देवाला गेलो होतो, सगळं आता बोलतात. त्याच्यासाठी कुळदेव ते विसरले होते म्हणून एवढा त्रास झाला, असं म्हणजे त्यांच्या बातीनी किंवा या पुऱ्या सिच्युएशन मध्ये असं कळतं आपल्याला की बाबा कुळदेव पाहिजे, घरात देव पाहिजे. बरोबर. खूप खूप धन्यवाद साईनाथ भाऊ, तुम्ही तुमचे अनुभव शेअर केलेत. आजचा अनुभव खूप जबरदस्त होता. यांच्याकडे अजूनही अनुभव आहे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये.